इयत्ता 10वी विषय मराठी पाठ 7वा गवताचे पाते स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे आकृत्या पूर्ण करा. 1. रूपक कथेची वैशिष्ट्ये. उत्तर: आकाराने लहान असते, आशय संबद्धता असते, सूचकता असते, नाट्यात्मकता असते, संदेशपर्ता असते, अलंकारिकता असते. 2. गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये. चिलखोर, तक्रार करणारे, स्वप्नाळू, असहिष्णू. 3. पानाची स्वभाव वैशिष्ट्ये. अहंकारी, स्वतःला श्रेष्ठ समजणारे. 4. गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह. उत्तर: चिमणे, शूद्र, चिमुकले, अरसिक, कपाळाला आठी घालणारे. प्रश्न दुसरा आहे कारणे लिहा. अ. झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली कारण गळून पडणाऱ्या पानांच्या पटपट आवाजामुळे त्याची गोड स्वप्ने भंग पावली होती. आ. अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले कारण त्याला स्वतःच्या उच्च स्थानाचा गर्व होता आणि पानांचा आवाज हा दंगा नसून गाणे आहे असे त्याला वाटत होते. ई. वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले कारण गळून पडलेले पान मातीत मिसळले होते आणि वसंत ऋतूच्या जादुई स्पर्शाने त्यातून नवजीवन निर्माण झाले होते. 3. खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बेजबाबदारपणा, धरणीमाता आणि बालपण. अ. बेजबाबदारपणा यापासून जबाबदार, बाब, दार, जर, जप, दाणा, दाव. आ. धरणीमाता, माता, तानी, रमा, मार, धर, धरणी. ई. बालपण, बाप, लप, बाण, लपण, बाल. प्रश्न चौथा आहे खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा. तर मित्रांनो, या पद्धतीने परिच्छेद आपल्याला विरामचिन्हासहित लिहिता येईल. प्रश्न 5वा आहे खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही. अज्ञानी सुज्ञ, आ. निरर्थक अर्थपूर्ण, ई. ऐच्छिक अनिवार्य, की. दुर्बोध सुबोध. उत्तर असल्यास अ. ज्ञानी सुज्ञ. प्रश्न 6वा आहे स्वमत. अ. माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते. हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर: गवताचे पाते या पाठात लेखकाने माणसातील मनोवृत्तीची पुनरावृत्ती सुंदरपणे दाखवली आहे. सुरुवातीला झाडावरील पान गवताच्या पात्याला क्षुद्र समजून त्याचा अपमान करते. नंतर तेच पान मातीत मिसळून गवताचे पाते बनते. परंतु गवताचे पाते झाल्यानंतरही त्याच्या स्वभावात बदल होत नाही. तेही गळणाऱ्या पानाविषयी तक्रार करू लागते. यावरून माणूस अनेकदा स्वतःचे जुने अनुभव विसरतो आणि ज्या गोष्टींचा स्वतःने विरोध केला होता त्याच गोष्टी वारंवार पुन्हा करतो. त्यामुळे माणसातील काही ठराविक मनोवृत्तींची पुनरावृत्ती वारंवार होत असते हे या पाठातून स्पष्ट होते. आ. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते. उत्तर: मी गवताच्या पात्याच्या ठिकाणी असतो तर पानाला नम्रपणे म्हणालो असतो, मित्रा, मोठेपणा हा उंच ठिकाणी असण्यात नसतो तर नम्रतेत असतो. आज तू झाडावर आहेस पण उद्या तुलाही जमिनीवर यावे लागेल. त्यामुळे दुसऱ्याला क्षुद्र समजू नकोस. आपण दोघेही निसर्गाचेच लेकरं आहोत. एकमेकांचा आदर केला तरच जीवन सुंदर होईल. ई. गवताचे पाते
व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा. उत्तर: हिवाळ्यात झाडावरून एक पान गळून पडत होते. त्याचा आवाज ऐकून गवताचे पाते जागे झाले. परंतु यावेळी ते रागावले नाही. ते प्रेमाने म्हणाले, मित्रा, तुझा प्रवास संपत आला आहे. तुला काही त्रास होत असेल तर सांग. पान नम्रपणे म्हणाले, धन्यवाद. मी झाडावर असताना उंचीचा अभिमान बाळगत होतो, पण आता समजले की निसर्गात कोणीही मोठे किंवा लहान नसते. गवताचे पाते म्हणाले, आपण सर्व एकाच मातीतून निर्माण झालो आहोत, म्हणून एकमेकांचा आदर करायला हवा. पान जमिनीवर पडले आणि शांतपणे मातीत मिसळले. वसंत ऋतूत त्याचे रूपांतर नवीन गवताच्या पात्यात झाले. त्या दिवसापासून पान आणि गवताचे पाते नम्रता, सहकार्य आणि परस्पर आदराचा संदेश देऊ लागले. कथेचा शेवट आनंददायी आणि प्रेरणादायी झाला. प्रश्न 7वा आहे. खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: या रूपक कथेत एका लहान रोपाची आणि महावृक्षाची संवादरूप मांडणी केली आहे. रोपाला महावृक्षाप्रमाणे उंच, मोठे आणि भव्य व्हायचे असते, परंतु महावृक्षाच्या दाट सावलीमुळे त्याची वाढ खुंटते. महावृक्ष त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो आणि लहान झाडेही सुंदर असतात असे सांगतो, मात्र रोप वाढण्याचे महत्त्व अधोरेखित करते. शेवटी महावृक्षाला दुरून येणारा लाकूड तोड्या दिसतो, त्यामुळे मोठेपणासोबत संकटेही येतात याची त्याला जाणीव होते. या कथेतून असा संदेश मिळतो की प्रत्येकाला प्रगती करण्याची आणि स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी मिळाली पाहिजे. मोठ्या व्यक्तींनी आपल्या प्रभावाखाली इतरांची प्रगती रोखू नये. तसेच मोठेपण, सत्ता किंवा उच्च स्थान हे कायमस्वरूपी नसते. म्हणून इतरांच्या विकासाला प्रोत्साहन देणे आणि नम्रता बाळगणे आवश्यक आहे. ही कथा व्यक्तीच्या विकास स्वातंत्र्याचे महत्त्व आणि मोठेपणाची मर्यादा यांचे प्रभावीपणे दर्शन घडवते.